नवी मुंबई में सिड़कों पर आम नागरिकों से लूट के आरोप लगे हैं। जानकारी के अधिकार यानी कि आरटीआई में मामले सामने आए। जानकारी के अनुसार सिड़कों ने 32 लाख रुपए की लागत से बने घरों को 75 लाख रुपए तक में बेचा है। नागरिकों का आरोप है कि सिड़कों ने सामान्य जनता के लिए बने घरों की कीमतें बढ़ाकर उन्हें खासगी बिल्डरों से भी महंगा बना दिया है। वहीं विधायकों, सांसदों और अधिकारियों के लिए कम दरों पर लग्जरी प्रोजेक्ट्स तैयार किए गए। इससे नागरिकों में नाराजगी फैल गई है। अब सवाल यह है कि क्या सरकार और प्रशासन इस मामले में कोई कारवाई करेगा? मला हे जे घर लागले सिडकोमध्ये मी फॉर्म भरला होता, खारकोपर येथे घर लागले, परंतु या सर्वांमध्ये जे घराच्या ज्या किमती ठेवल्या ते निश्चितच परवडणाऱ्या नाही आहेत। 3 ते 6 लाख उत्पन्न असणाऱ्यांना कसे काय जे घरांची किंमत आहे ते 25 लाखाच्या वरती तर कुठे लोन होत नाही टेक्निकली बँकेच्या नुसार, आणि या लोकांनी 40 लाख किमती ठेवल्या। बाजूलाच असलेल्या बामणनगर येथील घराची किंमत 32 लाख आहे। 600 मीटर घरावरती अंतर तुम्हाला ते 32 लाख परवडते असं तुमचं म्हणणं, अर्थात ते पण महागच आहेत, आणि इथे 40 लाख हा एक प्रश्न आहे। आणि अजून एक आम्ही याच्यामध्ये बघितलं की ह्याची जी कॉस्टिंग आहे 2400 रुपये ते 2500 रुपये स्क्वेअर फूटने या लोकांनी विक्री कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, आणि जे विक्रीस तुम्ही काढताय नागरिकांना ती आहे तुमची 12,000 रुपये खारकोपरला, आणि बामणनगरीला कुठेतरी 8 ते 10,000 रुपये। मग ही कॉस्टिंग तुम्ही वाढवली का? ना नफा ना तोटा तुम्ही बोलता आणि लॉटरी तुम्ही सांगता। मग या घरांच्या किमतीमध्ये तुम्ही काय एवढ्या किमती वाढवण्याचं मागचं कारण काय हे आतापर्यंत आम्हाला सिडको करून कळालं नाही ना कोणाकडून कळालं। सर्वजणांकडून ही मागणी होती की या घरांची किमती कमी व्हाव्या। स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे देवभाऊ, ते सुद्धा बोललेत की 15 दिवसामध्ये आम्ही याची बैठक घेऊ 25 सप्टेंबर रोजी। नंतर 27 सप्टेंबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते सुद्धा बोलले, ते सुद्धा बोलले आहेत की या किमती कुठेतरी कमी व्हायला, पण कुठेही ह्या किमती कमी होत नाही। ह्याचंच एक नेमकं उदाहरण म्हाडामध्ये ज्या किमती आहेत नवी मुंबईमध्ये त्या 14 ते 25 लाखामध्ये त्यांना परवडते, मग सिडकोला का परवडत नाही? लोकेशन सेम, सर्व गोष्टी सेम, मग का ह्या सर्व किमती का वाढल्या? आमच्या मागे प्रश्न आहे। ह्या घराच्या किमती जर कमी नाही झाल्या, सर्वच जेवढे साईट आहेत, नोड आहेत, त्यांना कुठेतरी आता आम्हाला प्रश्न आहे की हे घर कॅन्सल करावे, नाहीतर आमच्या घराच्या स्वप्नापासून आम्ही लांबच राहावे। हेच मुंबईमध्ये घर घेणं शक्य नाही, आता नवी मुंबईमध्ये घेणं शक्य नाही, हीच आमची